नमो वयं वै श्रवणाय पूर्वये त्वमेकामान् कामकामाय वयं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः అందరి ఎవరు ఉన్నారు అందరి రంబన్నయ్య అందరూ మహేష్ ఏదైనా ఆర్తి ఓం సర్ ఆర్తి మహాకాయ సూర్యకోటి సమప్రభ నిర్విఘ్నం కురు మే దేవ సర్వకాలే సర్వదా विष्णु प्रचोदया लक्ष्मी प्रचोदया कात्यायनाय विद्महे वरुणेमहे तन्नो प्रचोदया मार्कण्डेय महाभागासप्तकल्पान्तजीवनम् गणपति बाप्पा गणपति बाप्पा गणपती भक्तावर आणि देशभरातल्या जनतेवर मोठं संकट प्रतिष्ठापना आणि विसर्जन अत्यंत घरगुती वातावरणात हे केलं जात आहे. आम्ही गणरायाच्या चरणी विसर्जनाच्या दिवशी आम्ही एवढंच प्रार्थना करतो की महामारीच्या संकटातनं भारतभराच्या जनतेला आपण लवकर मुक्त करा. कारण उद्या येणाऱ्या अंबाबाई नवरात्रमध्ये काय होणार आज आम्हाला सांगता येत त्या अवस्थेमध्ये पूर्वभाग मध्यवर्ती गणेशोत्सवामध्ये गेले 10 दिवस अनेक लोकांना या ठिकाणी भेटून शासकीय आरती करण्यात आधी मंडळाचे सर्व पदाधिकारी आमचे विश्वस्त माझे सहकारी रामचंद्र जन्नू अजय दासरी सगळे जे ट्रस्ट आहेत सदस्य त्या सगळ्यांनी या ह्याच्यामध्ये गणपतीच्या चरणी पुनश्च आम्ही विनंती आणि प्रार्थना करतो. या सोलापूरवर आलेलं संकट आज कामगारांचं हे शहर आहे, मोठा मोठाचं गाव आहे. विडी कामगार यंत्रमाग कामगार यांच्यावर फार संकट आहे. याच्यातनं आम्हाला लोकांना बाहेर काढावं गणेश चरणी प्रार्थना करतो. गणपती बाप्पा पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आज अनंत चतुर्थीच्या दिवशी आम्ही या ठिकाणी गणपती विसर्जन कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. आज पूर्व विभाग मध्यवर्तीचे विश्वस्त आदरणीय आमचे जनार्दनजी कारंपुरी काका, विष्णूजी कारंपुरी काका, पांडुरंगी बिल्ली काका व पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय आपले काशीनाथजी गड्डम साहेब आणि सोलापूर शहर महानगरपालिकेचे सभागृह नेते आदरणीय श्रीनिवासजी कर्ली साहेब आणि त्याचबरोबर आपल्या या प्रभागातील लाडके नगरसेवक आदरणीय आपले साहेब आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर साहेब सूर्यप्रकाशजी पोटे साहेब आणि प्रतिमेशजी पोटे साहेब आणि या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष राकेशजी पुंजाल आणि सर्व मध्यवर्तीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत आम्ही या ठिकाणी उत्साहात आम्ही गणपतींना आम्ही निरोप दिलेला आहे. आज या ठिकाणी पूर्व विभाग मध्यवर्ती पहिल्यांदा आम्ही या ठिकाणी गणपतीचं विसर्जन आम्ही एका पंचामृत दुधामध्ये या ठिकाणी केलेला आहोत. तर ह्या प्रेरणा आम्ही संपूर्ण सोलापूर शहरातील लोकांना आम्ही या पूर्व विभाग मध्यवर्तीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी देण्यात आहोत.
आणि गणपती चरणी आम्ही आज या ठिकाणी पूर्व विभागाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते असं चरणी प्रार्थना केलेल्या आहेत. या जगावर जे संकट आलेले आहे कोरोना प्रादुर्भावामुळे कित्येक लोकांची या ठिकाणी घटना घडलेल्या आहेत. अशा प्रकारे विविध आर्थिक संकट देखील या ठिकाणी आलेले आहेत. गेल्या 4 ते 5 महिन्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये जी आर्थिक बाजू कमजोर झाली आणि जे मोठमोठे घटना घडली, मृत्यू झाली, चांगले मोठमोठ्या लोकांचे जे मृत्यू झाले ते सगळे त्यांची जी घटना घडलेल्या आहेत त्या घटनेच्या पूर भरून यावं आणि गणपतीच्या अशा प्रकारे प्रार्थना केला हा कोरोना पूर्ण मिटून जावं आणि कोणाच्या डोक्यात असा विचार येऊ नये की कोरोना आहे. अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी प्रार्थना केलेल्या आहेत. त्याचबरोबर आम्ही पूर्व विभाग मध्यवर्ती माध्यमातून पुढच्या 1 वर्ष पूर्ण आम्ही या कोरोनाच्या या संकटामध्ये गोरगरीब लोकांना अन्न देखील मिळालं नाहीये. अशा प्रकारे मध्यवर्तीच्या माध्यमातून आम्ही त्यांना आर्थिक मदत देखील करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करीत आहोत. आणि आज या ठिकाणी पूर्व विभाग मध्यवर्तीच्या या अनंत चतुर्थीच्या दिवशी आलेले संपूर्ण पदाधिकारी आणि विश्वस्त मंडळांचं आम्ही मंडळाच्या वतीनं पुन्हा एकदा आम्ही शुभेच्छा देतो आणि गणपती चरणी पुन्हा आम्ही मागतो की सर्वांचं आरोग्य देखील चांगल्या पद्धतीने राहावं. एवढंच सांगून माझे 2 शब्द संबोधित झाले. पर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडल अनंत चतुर्दशी निमित्त पद्मशाली त्राती संस्थाच्या मानाच्या गणपतीची विधिवत पालखी पूजा व आरती करण्यात आला. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सूचनाचे काटेकोरपणे पालन करत साधेपणाने व आदर्श असा गणेशोत्सव साजरा केला. सार्वजनिक विसर्जन मिरवणूक रद्द करण्यात आले. गणेशाची पालखी मिरवणूक मंदिर प्रदक्षिणा करून दूध पंचामृताने स्नान करून जारेवर कृत्रिमरित्या सजविलेल्या दूध व जलपाज्ञात गणरायाचे विसर्जन केले. शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तीची विसर्जन करून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या निनादत लडक्या श्री गजाननाला निरोप दिला. या प्रसंगी महामंडल विश्वस्त माजी महापौर जनार्दन कारंपुरी व पक्षनेता श्रीनिवास कर्ली, डॉक्टर सूरज कोटे, नगरसेवक प्रथमेश कोटे, पद्मशाली शिक्षण संस्था अध्यक्ष काशीनाथ गड्डम, विश्वस्त पांडुरंग दिद्दी, विद्यापीठ सदस्य मोहनजी डांगरे, नगरसेवक नागेश पेनगोंडा, अविनाश बोमचाल यांच्या उपस्थित सार पाडल. यावेळी कामगार नेते विष्णू कारंपुरी, उमेश मामड्याल, पुरुषोत्तम पोब्बती, दत्तात्रय कारंपुरी, युवक संघटना अध्यक्ष राकेश पुंजाल, गोपी कृष्णा वड्डेपल्ली, श्रीनिवास कटकूर, महाकाल यल्दी, महामंडल अध्यक्ष लक्ष्मीकांत जिंदम, महेश दारा, अंबादास अमृतम, तुकेश बैरी, अंबादास लोकुत्रे, श्रीनिवास पुरुड, तिरुपति परिकिपंडला, शेखर कटकम व सागर सामड्याल मंडलाचे पदाधिकारी व गणेश बत्फ मान्यवर उपस्थिति होते. अपना चैनल को लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो.